हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. नाही मला आधीच माहिती असतं तर मी तुला नक्कीच आधी विश केलं असतं. खरं सांगायचं तर मला कल्पनाच नव्हती, पण पुढे लक्षात ठेवीन. आत्ता तरी आठवण राहील, असं म्हणत विक्रमने कारण काढत जान्हवीला मिठी मारली. अरे काही नाही, जान्हवी हसत उत्तर देते. हे सगळं पाहताच राजवीरच्या मनात विचारांचा कल्लोळ सुरू झाला. आज जान्हवीचा वाढदिवस होता आणि तिने मला सांगितलंच नाही. सगळ्यांना सांगितलं पण फक्त मला नाही. सांगणार तरी कशी? मी तिला आधीच ऑफिसमध्ये रागावलं होतं. माझाच मूड कायम बिघडलेला असतो. मी रागावले नसतो तरीही कदाचित तिने मला सांगितलं नसतं. म्हणूनच आज तिने इंडियन कपडे घातले होते आणि मी तिलाच ओरडलो, तेही तिच्या वाढदिवसादिवशी. म्हणूनच ती आज माझ्याशी नीट बोलत नव्हती. मी तिचा पूर्ण दिवस खराब केला. माझं काही खरंच होऊ शकत नाही. राजवीरने आधीच जान्हवीला कार्तिकला मिठी मारताना पाहिलं होतं. आता विक्रमलाही मिठी मारताना पाहून त्याचं रक्त अक्षरशः खवळलं. हा विक्रम जान्हवीला जानू का म्हणतोय? ऑफिसमध्ये कसकसे मित्र बनवलेत तिने. मला हे अजिबात आवडत नाही. एकांतात वेळ मिळाला की जान्हवीला सांगायलाच हवं, या विक्रमपासून दूर राहायला. ह्याचा हेतू आणि नजरा दोन्ही मला योग्य वाटत नाहीत, असं कार्तिक मनातल्या मनात पुटपुटतो. तेवढ्यात जान्हवी विक्रमची सगळ्यांशी ओळख करून देते. हा माझा ऑफिसमधला मित्र आहे. तनुदी तुम्हाला माहीतच आहेत. आणि हे दोघं माझ्या गावचे मित्र आहेत आणि हे माझे नवे नवे जीजू, असे ती सगळ्यांची ओळख करून देते. चला आता निघूया का, की इथेच उभं राहून गप्पा मारायच्या? कार्तिक सगळ्यांना म्हणतो. सगळे तिथून निघतात. राजवीर मात्र अस्वस्थ होतो. फोन करून वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यावा का? नाही, फोन उचलणार नाही ती. मेसेज करू का? पण कसं विश करू? तो तिला विश करायचा खूप प्रयत्न करत होता, पण योग्य मार्ग काही केला सुचत नव्हता. सगळे बीचवर पोहोचतात. तिथे जाताच जान्हवीला राजवीरची आठवण येते. पहिल्यांदा तो तिला इथे घेऊन आला होता तेवढ्यात अचानक तनू म्हणते, जान्हवी, तू तुझ्या इन्व्हेस्टर मित्राला बोलावलं नाहीस? त्यालाही बोलाव, अजून मज्जा येईल. काय? तनूचं बोलणं ऐकून जान्हवी थक्क होते. आणि त्याच नंतर इन्व्हेस्टर मित्र? तनू आठवण करून देत म्हणते, विक्रम तुला माहीतच असेलच, लकी. आणि त्यावेळी मी कोण इन्व्हेस्टर मित्र? विक्रम आश्चर्याने म्हणतो, मला काहीच माहिती नाही. तुझ्याच ऑफिसमधला? तनू बोलू लागते, माझ्या ऑफिसमध्ये जानूचा मित्र? माझ्याशिवाय कोणी मित्र आहे हेच मला माहीत नव्हतं. विक्रम चकित होऊन म्हणतो, तो तुमच्या कंपनीचा इन्व्हेस्टर नाही. तनू स्पष्ट करते, नाव काय होतं? हो, लकी. लकीला मी ओळखतो, पण तो जानूचा मित्र? विक्रम अधिकच चकित होतो. हो, तुला माहीतच नाही. तनू म्हणते, लकी कधीपासून तुझा मित्र झाला? विक्रम थेट जान्हवीला विचारतो. गोव्यात, जान्हवी उत्तर देते. जानू, तू असं कुठले कुठले मित्र बनवतेस? हे शहर आहे, इथे कोणालाही लगेच मित्र बनवू नकोस. कार्तिक तिला समजावतो. अरे थांबा जरा, मिशा सगळ्यांना थांबवत म्हणते. आपण इथे जानूचा वाढदिवस साजरा करायला आलो आहोत. हो, पण तो खूप चांगला मुलगा आहे. आपण त्याला बोलवू शकतो. मी स्वतः भेटले आहे त्याला, तनू म्हणते. हो बोलाव, आम्हीही भेटू, कार्तिक म्हणतो. नाही दी, त्यांच्याकडे वेळ नसतो, ते खूप बिझी असतात. जान्हवी विषय टाळते. दरम्यान ऑफिसमध्ये बसलेला राजवीर चिडलेला असतो. दीनना मला अडचणीत टाकायची एकही संधी सोडायची नसते. किमान मला तरी सांगू शकल्या असत्या, पण नाही. त्यांच्याकडे इतकी लोक आहेत, माझी गरजच काय त्यांना? थोड्याच वेळात सगळे घरी परततात. तनू, अर्जुन आणि मिशाने घरी पूर्ण घर सजवलेलं असतं. हे सगळं कोणी केलं? जान्हवी विचारते. कोणी केलं म्हणजे काय? आम्ही सगळ्यांनी, म्हणत मिशा जान्हवीला मिठी मारते. आम्ही सगळे असं म्हणाले होते, पण तू फक्त मिशालाच मिठी मारते, अर्जुन चिडवतो.
तू गप्प बस, तनू म्हणते. तनू फ्रीजमधून केक आणते. जान्हवी केक कापते. सगळे केक खातात आणि थोडा वेळ गप्पा मारतात. मी कपडे बदलून येते असं म्हणून जान्हवी आपल्या खोलीत जाते. मीही येते. मिशा तिच्या मागे जाते. जान्हवी कपाटातून कपडे काढत असते. काय झालं जानू, काय आहे, मिशा विचारते. काहीच नाही, जान्हवी उत्तर देते. इतर सगळ्यांना तू फसवू शकतेस, पण मला नाही. इथे बस आणि खरंच सांग, काय झालंय, मिशा थोडी रागात म्हणते. खरंच काहीच नाही, तुला उगाच असं का वाटतंय, जान्हवी म्हणते. मला माहीत आहे यावेळी तू तुझा वाढदिवस गावात साजरा करत नाहीयेस आणि ताईजींची आठवण येते, पण तुझं त्यांच्याशी बोलणं झालं ना आणि शहरात यायचा निर्णय तुझाच होता. कोणी तुला जबरदस्ती केली नाही. मिशा समजावते. असं काही नाही, तू जरा जास्तच विचार करतेस. मी ठीक आहे, जान्हवी म्हणते. हो, ते तर मला अगदी स्पष्ट दिसते. आता तू मला खरं सांगणार आहेस की नाही, मिशा तिच्याकडे रोखून पाहत म्हणते. काही नाही ग, मी तुला आधीच माझ्या खडूस बॉसबद्दल सांगितलं होतं ना, जान्हवी मिशाला म्हणाली. हो हो, माहिती आहे, पण त्यांनी नेमकं काय केलं, मिशाने विचारलं. आज मी इंडियन आउटफिट घातलं होतं म्हणून त्यांनी मला चांगलं सुनावलं. ऑफिसमध्ये इन्फॉर्मल कपडे घालून आलीस असं म्हणाले. जान्हवी वैतागून म्हणाली. अगं, एवढ्याशा गोष्टीसाठी तू पूर्ण दिवस तोंड फुगून बसणार आहेस का? तो माणूस तुला इतका महत्त्वाचा आहे का? मिशा थोड्या चिडक्या सुरात म्हणाली. माझा तर पूर्ण दिवसच खराब झाला. इतकं जबरदस्त ओरडले ना त्यांनी, जान्हवी म्हणाली. आणि सगळ्यात वाईट म्हणजे माझा पूर्ण बर्थडेच खराब करून टाकला, ती पुढे म्हणाली. खरं खरं सांग, सगळे लोक इथे फक्त तुझा वाढदिवस साजरा करायला आणि तुला खुश करायला आले आहेत आणि तू मात्र तोंड पाडून बसली आहेस. बाकी कुणाचंच तुला काही महत्त्व नाही का? मिशा तिला समजावत म्हणाली. तसं नाही ग, जान्हवी हळूच म्हणाली. मग मिशाने प्रश्नार्थक नजरेने पाहिलं. त्यांनी मला ओरडलं आणि मला बर्थडे विशसुद्धा केलं नाही, जान्हवी उदासपणे म्हणाली. पण तू अपेक्षा तरी का करतेस की ते तुला विश करतील, मिशा म्हणाली. खडूस तर आहेतच, पण खूप चांगलेही आहेत. मला जेव्हा कधी कुठल्या गोष्टीची गरज पडते तेव्हा ते नेहमी मदत करतात. अगदी कुटुंबासारखं वाटतं. त्यांच्या असण्यामुळे मला घराची आठवण सुद्धा येत नाही, जान्हवी म्हणाली. तू काय बोलतेस तेच मला कळत नाहीये, मिशा गोंधळून म्हणाली. मग जान्हवीने मिशाला तनुदीनच्या प्रकरणात जे काही घडलं होतं ते सगळं सांगितलं. अच्छा, म्हणजे जी लकी दी तू बोलत होतीस ते तुझे बॉसच आहेत, मिशा म्हणाली. हो, पण त्यांना बॉस म्हणून ओळख करून देणं शक्य नव्हतं ना, म्हणून मी खोटं सांगितलं, जान्हवी म्हणाली. तू त्यांना सांगितलंस का की आज तुझा बर्थडे आहे, मिशाने विचारलं. नाही, नाही सांगितलं, जान्हवी म्हणाली. मग तू कशी अपेक्षा करतेस की ते तुला बर्थडे विश करतील? ते काही अंतर्यामी नाहीत. काय काय बोलतेस ग तू, मिशा हसत म्हणाली. मला ते सगळं माहीत नाही आणि सांगणार तरी कशी. ऑफिसमध्ये शिरताच त्यांनी मला ओरडायला सुरुवात केली, जान्हवी म्हणाली. पण मला इतकं का वाटतंय की त्यांनी तुला विश करावं, मिशाने पुन्हा विचारलं. मला स्वतःलाच कळत नाही. मी तुला सांगितलं ना त्यांनी माझी किती मदत केली, तनुदीनच्या बाबतीत सुद्धा, जान्हवी म्हणाली. मग, मिशा म्हणाली. म्हणजे विश करणं तरी बनत होतं ना. आपण चांगले मित्र नसलो तरी काहीतरी नातं तर आहेच, जान्हवी म्हणाली. तुला ते आवडायला लागलेत का? खरं खरं सांग, मिशाने थेट प्रश्न केला. मला माहीत नाही, जान्हवी म्हणाली. हात हृदयावर ठेवून बोल, मिशा हट्टाने म्हणाली. हो, कदाचित मला खरंच काहीच कळत नाहीये. त्यांनी मला विश केलं असतं तर बरं वाटलं असतं. सध्या मला अजिबात चांगलं वाटत नाहीये, जान्हवी म्हणाली.
मला तर हे आवडण्यापेक्षा थोडं जास्तच वाटते, मिशा हसत म्हणाली. काहीही बोलू नकोस, जान्हवी म्हणाली. नाहीतर काय, मी वेडी आहे का? इतक्या लोकांनी तुला विश केलं, त्याचा तुला काहीच फरक पडत नाही. पण त्यांनी विश केलं नाही याचा तुला खूप फरक पडतोय, मिशा म्हणाली. तू मला विश केलं नसतंस तरी मला तितकाच फरक पडला असता, जान्हवी म्हणाली. अच्छा, म्हणजे माझी तुलना त्यांच्याशी. ओ माय गॉड, मिशा नाटकीपणे म्हणाली. मिशा, ओव्हर रिॲक्ट करू नकोस, जान्हवी म्हणाली. बरं बरं, राग का करतेस? तसंही आपण निघणारच आहोत. पण तू, मिशा म्हणत थांबली. असं बघू नकोस माझ्याकडे, जान्हवी म्हणाली. मग तू त्यांना स्वतःच फोन करून सांगायला हवं होतंस की आज तुझा बर्थडे आहे. मग ते स्वतःच त्यांनी विश केलं असतं, मिशा म्हणाली. नको, मला काहीच सांगायचं नाही आणि कुणालाच सांगायचं नाही. मला काहीच फरक पडत नाही, जान्हवी म्हणाली. आताच तर तू वेगळंच बोलत होतीस, मिशा म्हणाली. मी काहीच बोलत नव्हते आणि तू जास्त विचार करू नकोस. माझे ते बॉस आहेत. आमच्यात असं काहीच होऊ शकत नाही. ते फक्त खूप चांगले आहेत म्हणून मला आवडतात, बस इतकंच, जान्हवी ठामपणे म्हणाली. मला मात्र तुझ्या बोलण्यातून असं वाटतंय की त्यांनाही तू आवडतेस, मिशा म्हणाली. असं काहीच नाही आणि तसं होऊही शकत नाही, जान्हवी म्हणाली. ठीक आहे ठीक आहे, मी काहीच बोलत नाही. आज येण्यासाठी थँक्स. तुला भेटून खूप बरं वाटलं. मला तुझी गरज होती. हेच माझ्यासाठी सगळ्यात बेस्ट बर्थडे गिफ्ट आहे, असं म्हणत जान्हवीने मिशाला घट्ट मिठी मारली. तुझा मूड ठीक नसेल तर मी आज रात्री तुझ्यासोबत थांबू का, मिशाने विचारलं. नको, तू जा, नाहीतर जीजू रागावतील. तू आलीस त्याबद्दल खरंच खूप धन्यवाद. आता माझा मूड बराच ठीक आहे. माझ्यासाठी जिजूला नाराज करू नकोस, जान्हवी म्हणाली. पक्क ठीक आहेस ना, मिशाने खात्री करून घेतली. हो पक्क, जान्हवी हसतच म्हणाली. बरं मग चल, मला बाय म्हणायला तरी खाली ये, मिशा म्हणाली. मी खाली नाही येणार, जान्हवी म्हणाली. अजिबात नाही, तुला यावंच लागेल. चेंज कर, मग आपण दोघी जाऊ, मिशा हसत म्हणाली. किती जबरदस्ती आहे ही, जान्हवी मिशाला म्हणाली. मी माझं हनीमून अर्धवट सोडून खास तुझ्यासाठी इथे आले आहे, फक्त तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला. आणि तू मला खालीपर्यंत सोडायलाही येऊ शकत नाहीस. किती स्वार्थी झाली आहेस ग्रे, जानू, मिशा थोडी नाराजीने बोलली. हो हो ठीक आहे, येते खाली सोडायला. इमोशनल ब्लॅकमेल करू नकोस, जान्हवी हसत म्हणाली. हेच ना, ही चांगली गोष्ट आहे, मिशा समाधानाने म्हणाली. जान्हवी कपडे बदलून सगळ्यांना खाली सोडायला गेली. कार्तिक, अर्जुन आणि मिशा तिघेही निघून गेले होते. तनू तर केव्हाच कामावर गेली होती. जान्हवी सगळ्यांना सोडून परत वळत होती. तेवढ्या तिच्या मागून आवाज आला. मिस जान्हवी. जान्हवीने मागे वळून पाहिलं तर राजवीर उभा होता. तिने त्याच्याकडे क्षणभर पाहिलं आणि पुन्हा पुढे निघाली. राजवीरला पाहून तिने पूर्णपणे दुर्लक्ष केलं होतं. राजवीरने तिचा हात पकडून तिला आपल्या जवळ ओढलं. काय झालंय मी जान्हवी, तो तिचे केस कानामागे सारत म्हणाला. त्याचा एक हात तिच्या कमरेवर होता. मला सोडा, तुम्ही इथे काय करायला आला आहात, जान्हवी चिडून म्हणाली. हॅपी बर्थडे, राजवीर अत्यंत प्रेमाने म्हणाला. काय, जान्हवी विचारू लागते. राजवीरच्या तोंडून हॅपी बर्थडे ऐकून जान्हवी थोडीशी आश्चर्यचकित झाली. हॅपी बर्थडे मी जान्हवी, असं म्हणत राजवीरने तिच्या गालावर हलकसं चुंबन घेतलं. माझा आज वाढदिवस नाही, कुणीतरी तुम्हाला चुकीची माहिती दिली आहे, असं म्हणत जान्हवी त्याच्या पकडीतून सुटून निघू लागली. तुम्ही असं काय बोलताय? मान्य आहे मी उशीर आलोय, पण काय करणार, तुमचे मित्र होते,
त्यांच्यासमोर बोललो असतो तर तुम्ही नाराज झाला असतात ना. राजवीर शांतपणे म्हणाला. असं आहे का? मी सकाळपासून ऑफिसमध्येच होते आणि तुम्ही मला ओरडलात सुद्धा, जान्हवी नाराजीने म्हणाली. त्यासाठी मी खरंच मनापासून सॉरी आहे, असं म्हणत राजवीरने कान धरला. आणि मग तुम्ही मला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला इथे आला आहात? जान्हवीनं विचारलं. हो नक्कीच, राजवीर म्हणाला. ठीक आहे, पण आता खूप उशीर झाला आहे, तुम्ही जाऊ शकता. जान्हवी अजूनही रागातच म्हणाली. मला माहीत नव्हतं म्हणून उशीर झाला. पुढच्या वेळी असं होणार नाही. तुम्ही आधी सांगितलं असतं तर मी सगळ्यात आधी तुम्हालाच विश केलं असतं. राजवीर म्हणाला. राहू द्या, तुम्हाला ऑफिसमधल्या लोकांची नावंसुद्धा लक्षात राहत नाहीत. वाढदिवस काय लक्षात राहणार? जान्हवी टोमणा मारत म्हणाली. तुमचीच गोष्ट करा, बाकीच्यांना सोडा, राजवीर म्हणाला. बाकी आणि माझ्यात फरक काय? जान्हवीने विचारलं. तुम्ही स्पेशल आहात मिस जान्हवी, राजवीर म्हणाला. का? माझ्यात तसं काय वेगळं आहे? जान्हवीनं विचारलं. मलाही माहीत नाही, राजवीर हसत म्हणाला. थँक्यू म्हणून मला बर्थडे विश करायला आलात. आता जाऊ शकता, असं म्हणत जान्हवी पुढे निघाली. तेवढ्यात राजवीरने तिला मागून मिठी मारली. त्याचे हात तिच्या पोटावर होते. तिच्या कानाजवळ कुजबुजत तो म्हणाला. इतकं काय नाराज होताय मी जान्हवी? सॉरी तर बोललो ना, आता मान्य करा. नाही, मला मान्य नाही, जान्हवी हट्टाने म्हणाली. आता मान्य करा, मी माझी चूक मान्य केली आहे, राजवीर म्हणाला. तुम्ही चूक मान्य केलीत, विश्वास बसत नाही, पण मग तुम्ही मला ओरडलात का? जान्हवीनं विचारलं. कारण तुम्ही खूप सुंदर दिसत होतात, राजवीर म्हणाला. म्हणजे म्हणून ओरडलात? जान्हवीने विचारलं. हो, तो सहजपणे म्हणाला. काहीही बोलू नका, जान्हवी म्हणाली. खरंच सांगतो, इंडियन आउटफिटमध्ये तुम्ही फारच सुंदर दिसत होता, राजवीर म्हणाला. मग ओरडलात का? जान्हवी पुन्हा विचारते. कारण ऑफिसमध्ये इतकं सजून येणं चालत नाही, राजवीर हसत म्हणाला. काय लॉजिक आहे हे? जान्हवीने डोळे वाटारत विचारलं. ते सोडा, चला, राजवीर म्हणाला. कुठे? जान्हवीनं विचारलं. चला ना, जास्त प्रश्न विचारू नका, तो म्हणाला. राजवीरने तिच्या डोळ्यांवर हात ठेवला. दुसऱ्या हाताने तिचा हात धरला होता, जेणेकरून ती नीट चालू शकेल. हे काय करताय? मला काहीच दिसत नाही, जान्हवी म्हणाली. सरप्राईज आहे मिस जान्हवी. फार लांब नाही, फक्त तुमच्या सोसायटीच्या पार्कपर्यंत, राजवीर म्हणाला. तो तिला सोसायटीच्या पार्कमध्ये घेऊन गेला. जिथे पोहोचल्यावर त्याने तिच्या डोळ्यांवरून हात काढला. पूर्ण पार्क सजवलेलं होतं. सुंदर लाइटिंग, फुगे आणि एक छान असा माहोल तयार केला होता. हे सगळं काय आहे? जान्हवी आश्चर्याने विचारते. हॅपी बर्थडे मिस जान्हवी. मला माहीत आहे मी खूप उशिरा आलोय, पण आय प्रॉमिस पुढच्या वेळी असं होणार नाही, राजवीर म्हणाला. इतकं सुंदर सजावट पाहून जान्हवी अवाक झाली होती. राजवीरने टेबलवर ठेवलेला केकचा बॉक्स उचलला आणि तिला केक कापायला सांगितलं. मिस जान्हवी, आज तुम्ही इंडियन आउटफिटमध्ये खूपच सुंदर दिसत होता, राजवीर प्रेमाने म्हणाला. मग तुम्ही मला का ओरडलात? जान्हवी राजवीरला विचारते. मिस जान्हवी, तुम्ही तोच प्रश्न पुन्हा पुन्हा का विचारत आहात? मी आधीच सॉरी म्हटलं आहे. तुम्हाला एवढं वाईट वाटलं असेल तर, राजवीर जान्हवीशी बोलतो. तर काय? जान्हवी राजवीरकडे पाहत म्हणते. पहिली गोष्ट म्हणजे मला माहीतच नव्हतं
की आज तुमचा वाढदिवस आहे. माहीत असतं तर मी कधीच ओरडलो नसतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ऑफिसमध्ये इतकं सुंदर दिसणं अलाउड नाही. राजवीर गंभीरपणे म्हणतो. तुम्हाला नाही वाटत तुम्ही खूप उशिरा बोलत आहात? आतापर्यंत मी कपडेही बदलले आहेत. जान्हवी रागाने आपलं तोंड दुसऱ्या बाजूला वळवत म्हणते. तुम्ही अजूनही माझ्यावर नाराज आहात का? राजवीर विचारतो. नाही, मी नाराज नाही, जान्हवी थोडक्यात उत्तर देते. तेवढ्यात राजवीर आपल्या कोटच्या खिशातून एक गिफ्ट काढतो. हे तुमच्यासाठी. माझ्यासाठी? काय आहे हे? जान्हवी आनंदाने गिफ्टकडे पाहत म्हणते. उघडून बघा, राजवीर सांगतो. जान्हवी गिफ्ट उघडते. त्यात एक अतिशय सुंदर घड्याळ असतं. खूपच छान आहे, थँक्यू, असं म्हणत जान्हवी राजवीरला मिठी मारते. राजवीरही क्षणाचा विलंब न करता तिला घट्ट आपल्या मिठीत घेतो. वाढदिवसाच्या दिवशी दिलेलं ते घड्याळ राजवीर स्वतः जान्हवीच्या हातात घालतो. तुझ्या हातात खूप छान दिसत आहे, राजवीर म्हणतो. दोघेही पार्कमधील बेंचवर बसतात. प्रिय जान्हवी, मिस जान्हवी, तुम्हाला नाही वाटत तुम्ही मला आधी सांगायला हवं होतं की आज तुमचा वाढदिवस आहे? राजवीर विचारतो. कधी सांगणार? त्याआधीच तुम्ही मला ओरडलात, जान्हवी उत्तर देते. तुम्ही मला एक दिवस आधी सांगायला हवं होतं. वाढदिवसाच्या दिवशी कोण सांगतं? राजवीर म्हणतो. त्यासाठी मलाही तर माहीत असायला हवं ना, जान्हवी म्हणते. म्हणजे तुम्हालाच तुमचा वाढदिवस माहीत नव्हता? राजवीर आश्चर्याने विचारतो. माहीत होता, पण लक्षात नव्हतं. मीच विसरले होते की आज माझा वाढदिवस आहे, जान्हवी हसत म्हणते. स्वतःचाच वाढदिवस विसरलात? खरंच मी जान्हवी? मग सकाळी तुम्ही इंडियन ड्रेस का घातला होता? राजवीर विचारतो. हो, ते लक्षात राहिलं नाही. रात्री माझ्या फ्रेंडचा फोन आला होता, तेव्हा आठवण झाली, जान्हवी म्हणते. तुमचं काहीच होऊ शकत नाही, राजवीर हसत म्हणतो. मला माझं काही करायचंच नाही. तुम्ही इथे मला टोमणे मारायला आला आहात? जान्हवी रागाने म्हणते. नाही, टोमणे मारायला नाही आलो, पण जर तुम्हाला तुमचा वाढदिवस लक्षात असता आणि तुम्ही मला एक दिवस आधी सांगितलं असतं तर आज तुम्हाला ओरड खावी लागली नसती, राजवीर शांतपणे सांगतो. मला आठवण असती तरी मी तुम्हाला सांगितलं नसतं, जान्हवी ठामपणे म्हणते. का सांगितलं नसतं? राजवीर थोडा रागाने विचारतो. कारण तुम्ही फार वाईट आहात. मला तुमच्याशी बोलायचंच नाही, जान्हवी म्हणते. असं का? मी असं काय केले? राजवीर विचारतो. तुम्हाला आठवत नाही, जान्हवी नाराजीने म्हणते. काय आठवत नाही? राजवीर गोंधळून विचारतो. काल रात्री तुम्ही माझ्याशी नीट सुद्धा बोलत नव्हतात. जेव्हा तुम्ही बोलतच नव्हतात तेव्हा मी तुम्हाला वाढदिवस का सांगितला असता? जान्हवी म्हणते. असं काहीच नव्हतं, आणि जर काही होतं तरी त्याला तुम्हीच कारणीभूत असाल, राजवीर म्हणतो. मी काय केलं? जान्हवी आश्चर्याने विचारते. हे सगळं तुम्हीच ठरवून घेतलं आहे. कालची गोष्ट आठवत राजवीर जरा नाराजीने जान्हवीला म्हणाला. मी काहीच केलं नाही, जान्हवी शांतपणे म्हणाली. तेच तर, तुम्हाला तुमच्या बोलण्याचं कधीच लक्ष राहत नाही, राजवीर थोड्या रागात म्हणाला. बरं, तुम्ही मला गुड नाईटही न म्हणता निघून गेलात. जणू मी जान्हवी बोलत असतानाच जान्हवी थांबली. मग तुम्हीही बोलू शकत होतात ना, राजवीर म्हणाला. राहू द्या, काल तुम्ही मला पूर्णपणे इग्नोर करत होतात, लहान मुलीसारखी तक्रार करत जान्हवी म्हणाली. इग्नोर? काहीही? मी तुम्हाला काय इग्नोर करीन? राजवीर आश्चर्याने म्हणाला. ते तर तुम्हालाच माहिती आहे. नताशाला पाहिल्यावर तुम्हाला मला सोबत नेल्याचा पश्चाताप झाला. जान्हवीच्या बोलण्यातली जळजळ स्पष्ट दिसत होती. हे काय बोलताय तुम्ही? असं काही नाही,
जान्हवीच्या तोंडून नताशाचं नाव ऐकताच राजवीर लगेच म्हणाला, मी काही मूर्ख नाही, मला सगळं समजतं. राजवीरकडे न पाहता जान्हवी रागात म्हणाली, नाही, तुम्हाला काहीच समजत नाही. राजवीर ठामपणे म्हणाला, मी तुम्हाला माझ्यासोबत म्हणालेच नव्हते, म्हणालेच नव्हते. तुम्हीच मला घेऊन गेलात. मी तर नकारही दिला होता. जान्हवी स्पष्टपणे म्हणाली, हो, मी माझ्या मर्जीने नेलं होतं. जर इग्नोर करायचंच असतं तर सोबत नेलंच नसतं. राजवीर तिला समजावत म्हणाला, मग मला त्रास द्यायला. जान्हवी चिडून म्हणाली, राहू द्या मिस जान्हवी, कारणं देऊ नका. सगळं मला माहिती आहे. राजवीर म्हणाला, काय माहिती आहे मलाही सांगा. जान्हवी लगेच विचारते, मला तुम्ही सांगितलं नाही, पण त्या ऑफिसमधल्या फ्रेंडला मात्र सांगितलं. राजवीर चिडून म्हणाला, कोणत्या फ्रेंडला? जान्हवीनं विचारलं. तोच जो ऑफिसमध्ये काम करतो. राजवीर म्हणाला. हो तर? जान्हवी शांतपणे म्हणाली, तर काय, म्हणजे तुम्ही मान्य करता की तुम्ही त्याला सांगितलं आणि मला नाही. उत्तर देण्याची गरज नाही. तुमचं उत्तर मला आधीच माहिती आहे. तो तुमचा फ्रेंड आहे आणि मी नाही. म्हणून तुम्ही तुमचा बर्थडे त्याच्यासोबत साजरा करणार. राजवीर सलग बोलत राहिला आणि जान्हवी मध्येच बोलायचा प्रयत्न करत होती. पण राजवीर तिला संधीच देत नव्हता. तो मध्येच कुठून आला आणि तसंही तो मला तुमच्यासारखा त्रास देत नाही. जान्हवी रागात म्हणाली. मग ठीक आहे, मी ते थांबलोच का? हे ऐकताच राजवीर चिडला आणि उठून जायला लागला. राजवीर, जान्हवीने हाक मारताच तो पुन्हा बसला. मी कुणालाही काहीही सांगितलेलं नाही आणि तुम्ही नेहमी त्यालाच मध्ये का आणता? कालसारखा तो रागावून निघून जाऊ नये म्हणून. जान्हवी त्याला थांबवत म्हणाली, मी त्याला मध्ये आणत नाही. राजवीर म्हणाला, हो, मीच आणते. जान्हवी म्हणाली, हो, अगदी तुम्हीच. राजवीर उपरोधाने म्हणाला, कोणाने त्याचं नाव घेतलं? सुरुवात कोणी केली? मी तर काहीच बोलले नव्हते. जान्हवी म्हणाली, तुम्ही त्याच्यापासून दूर राहा. मी पुन्हा कधीच त्याचा विषय काढणार नाही. राजवीर ठामपणे म्हणाला, तो माझा फ्रेंड आहे. तुम्हाला त्याच्याशी काय प्रॉब्लेम आहे? जान्हवीनं विचारलं. आणि मी काय आहे? राजवीरने थेट प्रश्न केला. मला नाही माहिती, ते तुम्हालाच माहिती असेल. जान्हवी थंडपणे म्हणाली, मला कसं माहिती असेल तुम्हीच सांगा. आज मला जाणून घ्यायचंच आहे. राजवीर आग्रहाने म्हणाला. मग ऐका, तुम्ही माझे खडूस बॉस आहात, जे मला नेहमीच ओरडत असतात. असं म्हणत जान्हवी तिथून निघायला लागली. तेवढ्यात राजवीरने तिची कंबर पकडून तिला ओढलं आणि स्वतःच्या मांडीवर बसवलं. मिस जान्हवी, तुम्हाला माहीत आहे का, आजकाल तुम्ही खूपच रूढ झालात. तिचे केस कानामागे सारत अत्यंत प्रेमाने राजवीर म्हणाला. असं काही नाही, मला तरी तसं वाटत नाही. उलट तुम्हीच रूढ झाला आहात. जान्हवी त्याच्याकडे पाहत म्हणाली, मला तो फ्रेंड अजिबात आवडत नाही. राजवीर जान्हवीकडे पाहत म्हणाला. पण जान्हवी काही बोलायला लागली तेवढ्यात राजवीरने तिच्या ओठांना बोट ठेवत हळूच म्हणाला, सगळ्यांना सांगायला तुमच्याकडे वेळ होता, पण मला सांगू शकली नाहीत. राजवीर थोड्या तक्रारीच्या सुरात म्हणाला, मी त्याला सांगितलंच नाही. जान्हवी लगेच स्पष्ट करते. मग त्याला कसं कळलं? राजवीरने प्रश्न केला. माझे फ्रेंड्स मला घ्यायला ऑफिसमध्ये आले होते. त्यांनी मला विश केलं तेव्हा त्यालाही कळलं. मी स्वतः काहीच सांगितलं नाही. जान्हवीने शांतपणे उत्तर दिलं. खरंच सांगितलं नाहीत? राजवीरने पुन्हा विचारलं. नाही, जान्हवी ठामपणे म्हणाली. राजवीरने हळूच जान्हवीचे केस तिच्या कानामागे सारले आणि प्रेमळ नजरेने तिच्याकडे पाहत राहिला. तू खूप सुंदर दिसतेस मिस जान्हवी. जान्हवी ही तितक्याच प्रेमाने राजवीरकडे पाहत होती.
दोघेही एकमेकांच्या नजरेत हरवून गेले होते. जान्हवीचे हात राजवीरच्या गळ्याभोवती होते आणि ती त्याच्या मांडीवर बसली होती. राजवीर हळूहळू तिच्या ओठांकडे झुकू लागला. त्याचा श्वास तिच्या चेहऱ्यावर जाणवताच जान्हवीने डोळे मिटले. राजवीरने तिच्या ओठांवर आपले ओठ टेकवले. यावेळी जान्हवीनेही त्याला प्रतिसाद दिला. काही क्षणांनी भानावर येताच जान्हवी अचानक मागे सरकत उभी राहिली. तिच्या अचानक उभं राहण्याने राजवीरही उभा राहिला आणि त्याने सरळ तिला आपल्या कुशीत उचललं. हे काय करताय? मला खाली ठेवा, जान्हवी घाबरून म्हणाली. तुला घरी जायचं नाही का? की इथेच पूर्ण रात्र काढायची आहे? राजवीर भुवया उंचावत म्हणाला. जायचं आहे, जान्हवी अगदी निरागसपणे म्हणाली. मग मीच तर ते करतोय, राजवीर हसत म्हणाला. मी स्वतः चालू शकते, जान्हवी म्हणाली. मी उचलूनही नेऊ शकतो, तसंही तुझं वजन काहीच नाही, राजवीर खोडकरपणे म्हणाला. कोणी पाहिलं तर? जान्हवी लाजत म्हणाली. पाहू दे, लोक काय विचार करतील तो त्याचा प्रश्न आहे, माझा नाही. मला इतका वेळ फ्री नाही, मिस जान्हवी. असं म्हणत राजवीर तिला कुशीत घेऊनच पुढे निघाला. जान्हवीचे गाल लाजेने लाल झाले होते. तिने चेहऱ्यावर हात ठेवले आणि एका डोळ्याने आजूबाजूला पाहत होती. कोणी पाहत तर नाही ना? राजवीर तिला थेट तिच्या फ्लॅटमध्ये घेऊन गेला. तिला अलगद बेडवर झोपवलं आणि स्वतःही तिच्या शेजारी झोपला. तिचे केस हलकेच कुरवाळत त्याने तिच्या कपाळावर प्रेमाने किस केलं. जान्हवीने डोळे मिटले. आज पूर्ण दिवस काय केलंस? राजवीरने विचारलं. पूर्ण दिवस ऑफिसमध्येच होते आणि ऑफिसमध्ये तुमच्याकडून डाटही खाल्ली, जान्हवी थोड्या टोमण्याने म्हणाली. अजूनही नाराज आहेस का? आता तरी मान ना, राजवीर तिला समजावत म्हणाला. नाराज नाहीये, तुम्ही विचारलत म्हणून सांगितलं, जान्हवी शांतपणे म्हणाली. ऑफिसनंतर काय केलंस? राजवीरने पुन्हा विचारलं. काही नाही, बीचवर गेलो, मग घरी येऊन केक कापला, थोड्या गप्पा मारल्या, बस, जान्हवी सांगते. कोण कोण आलं होतं? राजवीरने विचारलं. माझी एक फ्रेंड विक्रम आणि ऑफिसमधला जुना फ्रेंड कार्तिक, जान्हवी आठवत म्हणाली. कार्तिक? राजवीरच्या आवाजात थोडीशी अस्वस्थता जाणवली. तो विचारतोय? हो, जान्हवी राजवीरला म्हणाली. तो इथे काय करत होता? राजवीरने जान्हवीला विचारलं. माझ्या बर्थडेसाठी आला होता, जान्हवी उत्तरली. त्याला दुसरं काही काम नाही का? राजवीर थोड्या चिडलेल्या सुरात म्हणाला. तो फक्त माझा फ्रेंड आहे, जान्हवी शांतपणे बोलली. बस एवढेच लोक होते? राजवीरने पुन्हा विचारलं. हो, जान्हवीने उत्तर दिलं. आणखी कोणीच नव्हतं? राजवीरने पुन्हा चौकशी केली. नाही, जान्हवी म्हणाली. जरा नीट आठवून सांग, आणखी कोणी असेल तर? राजवीर सतत विचारत होता, कारण त्याने तिथे आणखीन एक मुलगा पाहिला होता. नाही, आणखी कोणीच नव्हतं, जान्हवी ठामपणे म्हणाली. पक्क? राजवीरला अजूनही कळत नव्हतं की जान्हवी अर्जुनबद्दल त्याला का सांगत नाहीये. हो हो, माझ्या फ्रेंडचा नवरा देखील होता, जान्हवीला अचानक आठवल्यासारखे वाटून ती म्हणाली. ओ, म्हणजे तो तुझ्या फ्रेंडचा हजबंड होता? हे ऐकून राजवीरला थोडा दिलासा मिळाला. अर्जुन जान्हवीचा कुठलाही खास मित्र नाही हे समजल्यावर त्याला बरं वाटलं. हो, पण तुम्ही का विचारत आहात? जान्हवीनं विचारलं. तसंच, राजवीर टाळत म्हणाला. आता तुम्ही सांगा, जान्हवी म्हणाली. काय? राजवीरने प्रश्नार्थक नजरेने पाहिलं. माझा बर्थडे आहे हे मी तुम्हाला सांगितलंच नव्हतं, मग तुम्हाला कसं कळलं? जान्हवीनं विचारलं. तुला काय वाटलं, तू सांगणार नाहीस तर मला कळणारच नाही? राजवीर हसत म्हणाला. तसं काही नाही, पण तरी सांगा ना, कसं कळलं? जान्हवी आग्रहाने म्हणाली. काय सांगू? तू मला सांगितलंच नाहीस तर मी तुला का सांगू? राजवीर तिला चिडवत म्हणाला. अरे, ही कसली गोष्ट झाली, सांगा ना प्लीज, जान्हवी विनंती करत म्हणाली.
जेव्हा तुझे फ्रेंड्स ऑफिसमध्ये आले होते तेव्हा त्यांच्या हातात हॅपी बर्थडेचे बोलून पाहिले तेव्हाच मला कळलं. राजवीर म्हणाला. अच्छा, जान्हवी हसून म्हणाली. नाही तर मला कधीच कळलं नसतं. राजवीर हसत म्हणाला. राजवीरने आपला कोट काढला आणि जान्हवीच्या शेजारी झोपला. जान्हवीचा एक हात त्याच्या हातात होता. त्याच्या टाईट फिट शर्टमधून त्याची मजबूत शरीरयष्टी स्पष्ट दिसत होती. शर्टचं वरचं बटन उघडं होतं आणि तो खूपच आकर्षक दिसत होता. जान्हवीची नजर त्याच्यावरून हटत नव्हती. ती एकटक त्याच्याकडे पाहत होती. तिच्या हृदयाची धडधड वेगाने वाढू लागली. राजवीरला हे लक्षात आलं. तो काहीही न बोलता फक्त भुवया उंचावून इशाऱ्यानेच तिला विचारत होता. काही नाही. जान्हवीनं मान नकारार्थी हलवत उत्तर दिलं. असं काय पाहताय? राजवीर शेवटी विचारतोच. माहीत नाही, जान्हवी हळूच म्हणाली. दोघेही एकमेकांच्या खूप जवळ होते. जान्हवीची नजर पाहून आता राजवीरच्याही धडधडी वाढल्या. त्याने डोळे मिटतच जान्हवीच्या ओठांवर आपले ओठ ठेवले आणि तिला चुंबन दिलं. जान्हवीच्या श्वासोच्छवासाचा वेग वाढला. बराच वेळ झाल्यावर तिचा श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. तेव्हा राजवीर थांबला. राजवीर थांबताच जान्हवी पटकन उठून बसली. तुम्ही जेवणार ना? मी जेवण बनवते. तुम्हाला भूक लागली असेल असं म्हणत ती लगेच बेडवरून खाली उतरून किचनमध्ये गेली. राजवीर अर्धा बेडवर पडलेला होता. त्याचे पाय खाली लटकले होते कारण त्याने अजून बूट काढले नव्हते. वा, आज पहिल्यांदाच मिस जान्हवीने मला अजून जायला सांगितलेलं नाही, तो मनातल्या मनात म्हणाला. साधारणपणे मी उशिरा येतो आणि ती आधीच मला कधी जाणार असं विचारायला लागते. किचनमध्ये जान्हवी स्वतःशीच बोलत होती. मला काय होतंय देव जाणे. कोणाकडे असं कोणी पाहतं का? माझी नजर त्यांच्यावरून हटतच नव्हती. ते काय विचार करत असतील? कधी कधी माझं डोकंच काम करत नाही. ती स्वतःच्या डोक्यावर हलकं चापट मारते. जान्हवी जेवण बनवायला लागली तेवढ्यात राजवीरही किचनमध्ये आला. तुम्ही इथे काय करताय? त्याला पाहून जान्हवी थोडी गोंधळलेली म्हणाली. का? मी इथे येऊ शकत नाही का? तिच्या प्रतिक्रियेमुळे राजवीर थोडा दुखावला गेला. येऊ शकता. माझा अर्थ, पण तुम्ही सोफ्यावर आरामात बसा ना, मी जेवण तयार झाल्यावर बोलावते, जान्हवी म्हणाली. काही हरकत नाही, मी तुला मदत करतो, राजवीर म्हणाला. नाही, त्याची गरज नाही, मी करून घेईन, जान्हवी नजर चुकवत म्हणाली. आता जे घडलं तसं पुन्हा काही होऊ नये म्हणून ती त्याच्याकडे पाहायलाच टाळत होती. मी करतो ना, सांग ना काय करायचं? राजवीर तिचं वागणं पाहून म्हणाला. नाही, मी एवढ्यातच राजवीर तिच्या मागून येऊन तिला धरतो आणि हात तिच्या कमरेभोवती घालतो. मला सांग काय करायचे? तो तिच्या कानाजवळ कुजबुजतो. त्याचा उष्ण श्वास जाणवताच जान्हवीची धडधडी पुन्हा वाढतात. ती डोळे मिटते. हो हो, ते करा, भाजी चिरून द्या असं म्हणत ती पटकन डोळे उघडते, वळते आणि त्याच्या हातात भाजीची टोपली देते. आता दोघांच्या मध्ये ती टोपली होती. जान्हवी स्वतःलाही आणि राजवीरलाही एकमेकांपासून थोडं दूर ठेवण्याचा प्रयत्न करत होती. कारण राजवीर जवळ आला की तिचं मनच गोंधळून जायचं. धडधड वाढली होती आणि श्वासही जोरजोरात चालू लागला होता. दोघांनी जेवण करून घेतले होते. भूताचा चित्रपट पाहूया का? राजवीरने जान्हवीला विचारलं. भूताचा सिनेमा पाहता तुम्ही? जान्हवीने आश्चर्याने राजवीरकडे पाहत विचारलं. तुम्ही असं का विचारताय? जणू मी काही फारच विचित्र गोष्ट बोललो आहे. राजवीर हसत म्हणाला. नाही, तसं नाही. जान्हवी काहीतरी बोलणार होती पण शब्दच अडखळले. मग काय झालं? मला भूते दिसतात असं वाटते का? राजवीरने तिला चेष्टेने विचारलं. नाही, मला माहीत आहे की तुम्हाला असं सिनेमे आवडत नाहीत, जान्हवी म्हणाली. हो, पण आज तुमचा वाढदिवस आहे त्यामुळे आज पाहू शकतो, राजवीर उत्तरला. नाही, त्याची काही गरज नाही. जान्हवी बोलत असतानाच राजवीर मध्येच म्हणाला. पाहू शकतो, इतकाही वाईट नाही भूताचा सिनेमा पाहणं. खरंच? हे तुम्हीच म्हणताय ना? मागच्या वेळी तर तुम्ही पैसे वाया जातात असं म्हणत होतात.
जान्हवीने आठवण करून दिली. हो, पण तेव्हा तुमचा वाढदिवस नव्हता. राजवीर हसत म्हणाला. आज जान्हवीसाठी काहीतरी खास करायचं होतं. तिला आनंद व्हावा असं त्याला वाटत होतं आणि कुठे ती नकार देईल या भीतीने तो थोडा बहाणाही करत होता. जान्हवी हळूच म्हणाली. बर्थडे स्पेशल? राजवीर म्हणाला. ठीक आहे, मग पाहूया असं म्हणत जान्हवीने टीव्ही ऑन केला. दोघंही सोफ्यावर बसून सिनेमा पाहू लागले. जान्हवी राजवीरच्या बाजूला बसून त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून बसली होती. थोड्याच वेळात ती पूर्णपणे सोफ्यावर आडवी झाली. राजवीरने तिला तसं पाहून तिच्या मानेभोवती हात घालून तिला स्वतःच्या छातीवर ओढून घेतलं. जान्हवीनेही आपलं डोकं त्याच्या छातीवर ठेवलं. हळूहळू ती झोपून गेली. जान्हवी झोपल्याचं पाहून राजवीरनं तिला अलगद उचलून आपल्या कुशीत घेतलं आणि खोलीत नेऊन बेडवर झोपवलं. आज खूप थकली आहेस वाटतंय, मिस जान्हवी. तिचे केस नीट करत तो हळूच म्हणाला. आज जान्हवी लवकर उठली होती, त्यामुळे तिला झोपही लवकर लागली होती. राजवीरनं आपल्या पॅन्टची बेल्ट काढून बाजूला ठेवली आणि शर्टही काढून तो जान्हवीच्या शेजारी झोपला. तो तिच्या केसांवरून हात फिरवत होता. थोडं अस्वस्थ वाटत असल्याने त्याने पॅन्टची हुक आणि झिप सैल केली आणि तिच्या कमरेभोवती हात घालून तोही तिच्यासोबत झोपून गेला. थोड्याच वेळात राजवीरलाही झोप लागली. हॉटेलच्या रूममध्ये पोहोचताच अर्जुनने दार बंद केलं आणि मागून मिशाला मिठी मारत म्हणाला. आता तरी खुश आहात ना मिशाजी? तुमच्या फ्रेंडला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात? हो, मी खूप खुश आहे, मिशा वळून त्याच्याकडे पाहत म्हणाली. मग काय झालं? मला वाटलं तुम्ही फार आनंदी असाल. तुमचा चेहरा उतरलेला का दिसतोय? अर्जुनने विचारलं. मी खुश आहे, मिशा म्हणाली. तसं वाटत नाही, अर्जुन म्हणाला. मला जान्हवीची काळजी वाटते. आज ती खूप उदास होती, मिशा हळू आवाजात म्हणाली. इतकी काळजी वाटत होती तर तुम्ही तिथेच तिच्यासोबत थांबायला हवं होतं, अर्जुन नाराज होत म्हणाला. मी तिला सांगितलं होतं पण तिनेच नकार दिला, मिशाने समजवण्याचा प्रयत्न केला. तुम्ही आज तिथे थांबणार होतात? अर्जुन आश्चर्याने म्हणाला. मला तिच्यासोबत थांबायला हवं होतं, मिशा अजूनही अर्जुनच्या नाराजीचा अर्थ न कळता बोलत होती. हो नक्कीच, अर्जुन रागाने म्हणत बेडवर बसला. शूज काढले आणि कपडे घेऊन वॉशरूममध्ये गेला. मिशाजींना कधी माझी काळजीच नसते. आधी घरी असताना सुद्धा कारणं होती आणि आता सुद्धा. खरं तर त्यांना माझ्यासोबत वेळ घालवायचाच नाही आणि मीच कायम त्यांच्या मागे लागलेला असतो, तो स्वतःशीच बोलत होता. कपडे बदलून अर्जुन बाहेर आला. मिशा काहीतरी बोलणार होती पण त्याआधीच अर्जुन म्हणाला. तुम्हीही कपडे बदला, थकल्या असाल. मिशा साडी घेऊन कपडे बदलायला गेली. परत आली तेव्हा अर्जुन लाईट बंद करून झोपलेला होता. अर्जुनजी झोपले असावेत, खूप थकले असतील, एवढा लांबचा प्रवास होता, मिशा मनातल्या मनात म्हणाली. तीही बेडवर जाऊन अर्जुन जवळ झोपली. तिने मागून त्याला मिठी मारली. तिचा हात त्याच्या छातीवर होता. गुड नाईट, मिशाने प्रेमाने म्हटलं. अर्जुनने तिचा हात बाजूला सारला. मिशाला हे थोडं विचित्र वाटलं. काय झालं अर्जुनजी, माझ्यावर नाराज आहात का? तिने विचारलं. अर्जुन काहीच बोलला नाही. तो दुसऱ्या बाजूला वळून तसाच रागवलेला झोपून राहिला. मला वाटलं तुम्ही थकले म्हणून झोपलात, पण तुम्ही माझ्यावर नाराज आहात. पण का? मी असं काय केलं? एवढं का रागवलात? लहान मुलांसारखे का वागतायत? मिशाला काहीच कळत नव्हतं. ती त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत त्याला स्वतःकडे वळवू पाहत होती, पण तो हललाच नाही. अर्जुनजी, तुम्ही फार जड आहात. ऐका ना, किमान एवढं तरी सांगा की नाराज का आहात? माझी काय चूक झाली? मिशा हळव्या स्वरात म्हणाली. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपलेला आहे. पुढील भाग नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.